आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. इचलकरंजीतील आपले ज्ञानमंदिर बहुउद्देशीय संस्था लोकराजा शाहू राष्ट्रीय कर्तृत्व भूषण पुरस्काराने सन्मानित. पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे, महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या पुढाकाराने विविध क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या इचलकरंजीतील आपले ज्ञानमंदिर बहुउद्देशीय संस्थेला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या हस्ते मंत्री लोकराजा शाहू राष्ट्रीय कर्तृत्व भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर रुपाराणी निकम, आमदार तथा गोकुळ दूध संघाचे संचालक सुजित मिंचेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर प्रसाद सकपाळ, RPIचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांचे प्रमुख उपस्थितीत राष्ट्र रक्षक ज्ञान सहाय्य या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ नष्टे लॉन येथे हा सोहळा उत्साहात संपन्न झाला. इचलकरंजी आणि पंचक्रोशीतील अनेक गावांमधील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी विद्यार्थिनींना शासकीय नोकरी मिळावी यासाठी शासनाच्या अनेक विभागातील अधिकारी वर्गाने एकत्रित येऊन आपले ज्ञानमंदिर बहुउद्देशीय संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेच्या वतीनं पोलीस भरती असो की MPSC परीक्षा यामध्ये सहभागी मुलांना, गरीब मुलांना शैक्षणिक, फिजिकल, लेखी परीक्षेसाठी मोफत कोचिंग, भरती प्रक्रिया सुरू असलेल्या बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या जाणाऱ्या मुलांना राहण्याची आणि जेवणाची सोय करणे आणि विशेष म्हणजे ही सोय संस्थेशी संलग्न अधिकाऱ्यांकडून होणे हे कौतुकास्पद आहे. असे अनेक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबवले जातात. संस्थेच्या वतीनं आजपर्यंत 75 ते 80 मुले भरती झाली आहेत, तर 150 ते 200 क्लास 1 ते क्लास 4 अधिकारी म्हणून शासकीय सेवेत आहेत. या संस्थेचा मूळ उद्देश सर्वसामान्य मुले शासकीय सेवेत असावीत हा असल्याने चला अधिकारी घडवूया ही टॅगलाईन वापरली जाते. संस्थेच्या या कार्याची दखल घेऊन पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे सचिव प्रदीप पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून लोकराजा शाहू राष्ट्रीय कर्तृत्व भूषण पुरस्कार या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे, महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने करण्यात आले होते. नमस्कार सर. आपलं पोलीस मित्र आश्रममध्ये पहिल्यांदा सहर्ष स्वागत. पोलीस मित्र आश्रमच्या वतीनं लोकराजा शाहू कर्तृत्व भूषण राष्ट्रीय पुरस्कारासाठी आपली जी संस्था आहे, आपले ज्ञानमंदिर बहुउद्देशीय संस्था, या संस्थेच्या साठी तुम्हाला पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. मला सांगा, तुमची संस्था नेमकं तुमचं कार्य काय आहे त्या संस्थेचं, आणि एक बहुउद्देशीय संस्थेच्या पाठीमागचा उद्देश काय ते आमच्या जर प्रेक्षकांना थोडक्यात सांगा. आम्ही 2024 साली 546 अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ही संस्था स्थापन केली. यामध्ये क्लास 4 पासून क्लास 1 पर्यंत सर्व पद्धतीचे अधिकारी आहेत आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी यामध्ये सामील आहेत. आम्ही वर्षातून एकदा सर्व अधिकारी आपल्या इच्छेनं फंडिंग करतात संस्थेला. संस्थेचं आपण अकाउंट काढलेलं आहे, संस्था रजिस्ट्रेशन आहे आणि ह्यातून जो निधी गोळा होईल तो निधी आपण इचलकरंजी सिटी आणि इचलकरंजीच्या आजूबाजूला जी खेडोपाडी गावे आहेत त्या गावातील जे विद्यार्थी आहेत, पोलीस भरती करतील असू देत, ऑदर MPSC स्पर्धा परीक्षा करणारी जी मुलं आहेत त्यांना आपण आपल्या संस्थेतून, जी मुलांची परिस्थिती गरीब आहे त्या मुलांना आपण मदत करतो. ज्या मुलांसाठी आपण आता पोलीस भरतीची एखादी जाहिरात असेल तर त्या मुलांसाठी आपण फ्रीमध्ये त्यांना फिजिकल कोचिंग फ्रीमध्ये करतो. त्यानंतर त्यांच्या लेखी परीक्षा सर्व आपण संस्थेमार्फत फ्रीमध्ये करतो. पोरं जर भरतीला ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जाणार असतील त्या ठिकाणी आपल्या संस्थेतले जे अधिकारी आहेत त्या मुलांची राहण्याची सोय वगैरे तिकडे फ्रीमध्ये केली जाते. यावर्षी आपण आपल्या संस्थेच्या मार्फत जे ह्या उपक्रम राबवला होता, त्यामुळं जवळजवळ आमच्या इचलकरंजी सिटीमधील आणि आजूबाजूच्या गावातील मिळून एक 75 ते 80 मुलं आमच्या संस्थेच्या कार्यातून भरती झालेली आहेत आणि गेल्या या 3 वर्षामध्ये संस्थेतून कमीत कमी 150-200 मुलं वेगवेगळ्या पदावर रुजू झालेली आहेत. आपली जी संस्था आहे त्या संस्थेचे क्लास 4 पासून क्लास 1 पर्यंतचे जे अधिकारी आहेत ते अधिकारी फक्त इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यापुरते आहेत की म्हणजे बाहेरचे आहेत? राहणारी पूर्ण इचलकरंजी सिटीमधील मुलं आहेत आणि इचलकरंजी आजूबाजूची भोवतीलची गावं आहेत त्या गावातली मुलं आहेत, पण पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आमच्या संस्थेतले अधिकारी आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ऑफिसला कार्यरत आहेत. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातलीच मुलं जी अधिकारी पदावर जे गेलेले आहेत होय, तर ती तुमच्या संस्थेला संस्थेमध्ये आहेत. कनेक्टेड म्हणजे त्याला जोडले गेलेले आहेत.
मला सांगा हे संस्था चा उद्देश नेमका काय आहे? आपल्या गावातून जास्तीत जास्त मुलं अधिकारी झाली पाहिजेत. हं. आणि आम्ही ज्यावेळी अभ्यास वगैरे करत होतो, बरेचसे आमच्या ग्रुपमधील अधिकारी आता सज्जाद जमादार म्हणून आमच्या संस्थेतील सदस्य आहेत. हं. त्यांनी ही संस्था रजिस्ट्रेशन करण्याचं ठरवलं. हं. आणि त्यांचा एक उद्देश असा होता, की आपण ज्यावेळी अभ्यास करत होतो, त्यावेळी आपल्याला मदत करण्यासाठी अशी कोण म्हणजे लोकं नव्हतीत. आणि आज आपल्याला नशिबानं आपण क्लास 1 झालेलो आहोत किंवा आपण चांगल्या पोस्टवर काम करत आहोत. तर आपण प्रत्येकाने फुल नाही फुलाची पाकळी मदत केली, तर आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या इचलकरंजीतून जास्तीत जास्त मुलं अधिकारी घडतील. आणि ते घडवण्याचं स्वप्न मनात ठेवूनच आम्ही सगळ्यांनी मिळून ही संस्था स्थापन केलेली आहे. म्हणजे परिस्थितीची जाणीव ठेवून जे संघर्षातून पुढं जे अधिकारी झालेले आहेत, बनलेले आहेत, शासकीय सेवेत गेलेले आहेत, त्यांनी स्वतःची परिस्थिती जी आपण अनुभवलेली आहे, ती इतरांच्या वाटेला येऊ नये म्हणून या माध्यमातून तुम्ही सहकार्य करण्याची एक भूमिका तुम्ही घेतलेली आहे, असं म्हणावं लागेल याच्या माध्यमातून. बरोबर आहे सर. आम्ही अभ्यास ज्यावेळी करत होतो, हं. तर इचलकरंजीमध्ये स्नेहबंध नावाची लायब्ररी होती. त्यानंतर टागोर वाचनालय होतं. हं. त्यानंतर नालंदा लायब्ररी होती. प्रत्येक ठिकाणी मुलं अभ्यास करत होती. पण ज्यावेळी अभ्यास करत होते, त्यावेळी बऱ्यापैकी मुलं जी होती, त्यांची परिस्थिती फार बेताची होती. आणि आमच्यातून जे अधिकारी झालेले सर्व मुलं आहेत, ती सगळी म्हणजे गरीब फॅमिलीतूनच वर गेलेले आहेत. त्यामुळं इथून पुढच्या मुलांना तर म्हणजे ज्याची कॅपॅसिटी आहे, पण पैशामुळे कोणतरी कुठेतरी मागे पडतो किंवा काहीतरी प्रॉब्लेम्समुळं, अडचणीमुळं त्याला ती एक्झाम देता येत नाही किंवा जाता येत नाही. अशा मुलांसाठी आपण ही संस्था स्थापन केली आणि संस्थेच्या माध्यमातून खरोखर आता भरपूर मुलांना गावात मदत होत आहे. त्यामुळं प्रत्येक वर्षी आता रिझल्टमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटला आणि प्रत्येक जाहिरातीमध्ये आमची इचलकरंजीची भरपूर मुलं पास आउट होत आहेत. आता आपण पाहिलं तर तुमचा मूळ उद्देश आहे की अधिकारी घडले पाहिजेत. पुढे शिक्षित झालेले आहेत ते पुढे त्यांना कुठेतरी शासकीय सेवेत त्यांचं काहीतरी करिअर घडलं पाहिजे आणि त्या माध्यमातून तुमची संस्था. मला सांगा ते अधिकारी आणि हे घडवण्याच्या याच्या माध्यमातून शिक्षणाच्या व्यतिरिक्त इतर काही उपक्रम तुम्ही राबवताय संस्थेच्या माध्यमातून? हां, इतर उपक्रम पण सर आम्ही राबवतोय. आता परवाच आम्ही भगतसिंग उद्यान जे आहे, ते आमचे कोल्हापूरचे जॉर्ज क्रूज सर म्हणून आहेत. हं. त्यांचं विजयश्री बुक सेंटर म्हणून स्पर्धा परीक्षेत सर्व प्रकारची पुस्तकं ते विकतात. त्या ठिकाणी त्यांचं दुकान आहे. हं. आणि मुलांना गाईडलाईन पण करतात. म्हणजे अभ्यासासाठी मदत पण करतात, हं. हेल्प पण करतात. मग आम्ही परवाच आमच्या सर्व अधिकाऱ्यांच्या आणि आमच्या संस्थेच्या माध्यमातून जॉर्ज सर कोल्हापूरहून आले होते. हं. आमचे संस्थेचे सदस्य आहेत संदीप भुसारे, ते आले होते. तर आम्ही भगतसिंग गार्डन पूर्ण साफसफाईचा उपक्रम आम्ही एक दिवस राबवला. राबवला. म्हणजे स्वच्छता मोहीम सुद्धा हां, तुमच्या आणि कुठलेही अधिकारी आहे, मी क्लास 1 आहे किंवा क्लास 2 आहे आणि मी त्या गोष्टींना मी कसा हातात झाडू घेऊ किंवा साफ-सफाई करू, असे कुठलेही मनात हे न बाळगता तुम्ही त्या पद्धतीनं एक सामान्य नागरिकाप्रमाणे हं. तुम्ही एक ह्या सजग नागरिक म्हणून त्या गोष्टीचं एक भान ठेवून तुम्ही त्या पद्धतीनं एक काम करण्याचं, कार्य करण्याचं काम केलेलं करण्यात आलंय. आणि त्यात राष्ट्ररक्षक ज्ञान सहाय्य म्हणजे तुम्ही राष्ट्राचं रक्षण करण्यासाठी पोलीस असतील, भरती असेल, आर्मी भरती असेल किंवा आय-ए-एस, आय-पी-एस अधिकारी सुद्धा तुम्ही भरण्या याच्यासाठी तुमचं सहकार्य आहे. आणि जे विद्यार्थी शिकत आहेत, जे परिस्थितीतून शिकत आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही आर्थिक सहकार्य करून तुम्हाला त्यांना घडवण्याचं काम करताय. त्यासाठी तुम्हाला हा राष्ट्ररक्षक ज्ञान सहाय्य पुरस्कार जाहीर केला. त्याबद्दल तुमचं मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन. आणि तुम्हाला काय वाटतं हे पुरस्कार जाहीर केल्याबद्दल? नाही, अतिशय चांगलं वाटायला लागलंय, कारण आम्ही जे काम करतोय, हं. याची दखल आमची पोलीस मित्र असोसिएशन संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घेतली. हं. त्याबद्दल प्रथम मी तुमचं आभार मानतो. हं. आणि आमच्याकडून जास्तीत जास्त अधिकारी इचलकरंजी सिटीतून आमच्या आणि आजूबाजूच्या गावामधून कसं घडतील आणि आमची संस्था कशी वाढेल, याकडे आमचं सगळ्यांचं जास्त लक्ष आहे. लक्ष असेल. तुमच्या कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा. ओके सर. धन्यवाद. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.